हरे कृष्ण. स्वागत आहे आपणा सर्वांचे संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे जीवन चरित्र या श्रृंखलेमध्ये. प्रिय भक्तांनो, आपण मागील भागामध्ये पाहिलं की संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जीवनामध्ये किती नाना प्रकारच्या अडचणी आल्या, खूप त्यांना संघर्ष करावा लागला, परंतु देवाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कसा होता आणि कसा असावा हे आपण मागील भागामध्ये पाहिलं. आणि हेही पाहिलं की भगवंत आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी कसे तत्पर असतात. स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण अर्थात पांडुरंग तुकोबारायांचं दर्शन करण्याकरिता ते साक्षात आले आणि त्यांचं रक्षण केलं हे आपण मागील भागामध्ये पाहिले. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जगद्गुरु तुकाराम महाराज हे किती उदार अंतकरणाचे होते, सरळ स्वभावाचे होते आणि एवढे उदार अंतकरणाचे असून सुद्धा काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक त्यांच्यासोबत कसा व्यवहार करतायत आणि भगवंत परत जे आहे ते तुकोबारायांची कशी काळजी घेतात हे आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. म्हणून कृपा करून सर्वांनी शेवटपर्यंत जे आहे ते हा व्हिडिओ बघायचा आहे आणि आमच्या प्रोत्साहनासाठी आपण श्रीहरी कृपा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यातला उत्साह वाढवू शकता. जगद्गुरु तुकाराम महाराज व्यवसाय करण्याच्या दृष्टीने ते काही मिरच्या खरेदी करतायत. मिरच्या खरेदी करतात, 3-4 पोते मिरच्याचा व्यवसाय करायचा या उद्देशाने ते मिरच्या खरेदी करतात आणि एका गावावरून दुसऱ्या गावी जे आहे ते विकण्यासाठी जातात. धर्मजर करत 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 गेल्या कोकणाच्या दिशेने जातात आणि एका गावामध्ये ते पाहतात की या ठिकाणी आपण मिरच्याचं दुकान लावावं. एका चौकामध्ये जे आहे ते एका ओट्यावर ते सुंदर जे आहे ते असं दुकान लावतात. तुम्हाला अनुभव असेल, गावामध्ये जे आहे ते नाना प्रकारचे लोक काही विकण्यासाठी येतात आणि उपयोगी वस्तू, घर उपयोगी वस्तू असली की जे आहे ते सर्वजण घेतात आणि विशेष करून महिला मंडळी जे आहे ते तुम्हाला माहितच आहे. महिला मंडळी आल्यानंतर ते त्यांच्यासोबत बार्गेनिंग करणार आणि प्रचार काय करण्याची गरजच पडत नाही, कारण एका महिलेने जर करता घेतलं तर 4-5 जणीला तर सांगल्याशिवाय राहतच नाही आणि त्या 4-5 जणी अजून 4-5 जणीला असा जो आहे तो पूर्ण गावामध्ये जे आहे तो प्रचार होतो. आगीसारखी बातमी, 2 महिला येतात, तुकोबारायांनी जे आहे असं मिरच्याचं दुकान लावलेले आहेत आणि त्यावेळेस बार्टर सिस्टम म्हणजे देवाणघेवाण, वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तू, आपण एक वस्तू द्यायची बदल्यामध्ये जे आहे ते दुसरी वस्तू घ्यायची. काही धान्य देतात, काही जे आहे ते नाणी देतात, कुठेतरी वस्तू देतात आणि बदल्यामध्ये मिरच्या घेतात. काही जण सज्जन वृत्तीचे असतात, काही जण जे आहे ते दुष्ट स्वभावाचे असतात. काही महिला येतात, बार्गेनिंग करतात, अहो एवढं महाग का, स्वस्त जरी दिलं ना तरी पण काहींचा स्वभाव असतो, अहो एवढं महाग का, अहो जरा थोडंच कमी करा. तुकोबारायांचा स्वभाव जे आहे ते एकदम सरळ स्वभाव, अच्छा ठीक आहे तुम्हाला किती मध्ये परवडतं तेवढ्यामध्ये घ्या तुम्ही आणि काहीही जे आहे ते विरोध नाही, ज्या भावामध्ये घ्यायचं त्या भावामध्ये घ्या. आणि काही महिला म्हणायच्या की अहो त्यांना स्वस्त दिलं, आम्हाला महाग दिलं, नाही आम्हाला अजून पाहिजे. ठीक आहे हरी हरी म्हणा, हरी हरी म्हणा आणि विठ्ठल विठ्ठल म्हणा, हरी हरी म्हणा. आणि तुकोबाराय जे आहे ते त्यांना जे पाहिजे ते ज्या भावामध्ये पाहिजे त्या भावामध्ये जे आहे ते मिरच्या देऊ लागले. काही जण म्हणायचे की अहो सेठ आमच्याकडे पैसे नाही, तो नंतर दिले तर चालतील का. तुकाराम महाराज म्हणायचे ठीक आहे काय हरकत नाही, नंतर द्या. आणि ते घरी घेऊन जायचे, परंतु जे आहे ते काही ते वापस करायचे नाही. आणि तुकोबारायांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य जे आहे ते कधी जे आहे ते निघून गेलं नाही. तुकोबाराय जे आहे ते सतत भगवंतांचं स्मरण करायचे, हरी 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 कृष्ण कृष्ण विठ्ठल विठ्ठल करत जे आहे ते लोकांना जे आहे ते मिरच्या द्यायच्या आणि त्यांना प्रेरित करायचे, घ्या देवाचं नाव घ्या, हरी हरी म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. आणि काही सज्जन प्रवृत्तीचे लोक जे आहे ते हरी हरी म्हणायचे, विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. दुष्ट प्रवृत्तीचे लोक काय ते जे आहे ते कृष्ण म्हणायचं, काय ते हरी म्हणायचं, असं त्यांना वाटायचं. आणि गावामध्ये सर्व बातमी पसरली की देहू गावावरून जे आहे ते एक तुकाराम नावाचे व्यक्ती आलेले आहेत, मिरच्याचा त्यांनी व्यापार करतात, मिरच्याचं दुकान लावलेलं आहे आणि आपण ज्या भावामध्ये मागितलं त्या भावामध्ये ते आपल्यासाठी द्यायला तयार आहे. संपूर्ण गाव जे आहे ते उलटलं आणि सर्वांनी जे आहे ते त्यांच्या मतानुसार जे आहे ते मिरच्या घेऊन गेले. आणि एक धष्टपुष्ट व्यक्ती, पैलवान आणि दुष्ट प्रवृत्तीचा तो आला आणि एकच पोतं राहिलेलं होतं तुकोबारायाकडे. तो आला आणि म्हणाला की मला हे अख्खं पोतच पाहिजे. आणि तुकोबाराय एवढ्या सरळ हृदयाचे होते, काहीच म्हणले नाही आणि ते मिरचीचं पोत त्यांनी खांद्यावर टाकलं आणि निघून गेला.
तुकाराम महाराज म्हणाले की देवा झाल्या बाबा, मिरच्या संपल्या, बदल्यामध्ये काय काय भेटो की न भेटो, ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. काय आणि त्यांना तर काळजी नाही, परंतु चिंता लागली कोणाला? चिंता लागली देवाला, किंवा की बदल्यामध्ये जेवढा मोबदला भेटायला पाहिजे तुकाराम महाराजांना तेवढा मोबदला भेटला नाही. आणि भगवंत एक सर्वसाधारण व्यक्तीच्या रूपामध्ये येतात आणि प्रत्येक घरोघरी जातात, घराघरात जातात आणि म्हणतात की अहो तुम्ही जे आहे ते आता जे तुकाराम आहे त्यांच्याकडून तुम्ही मिरच्या आणल्यात आणि त्याचे पैसे दिले नाही, तुम्ही पैसे द्यायला पाहिजे. ते व्यक्ती म्हणायचे तुम्ही कोण आहात? मी त्यांचा सेवक आहे. नाव काय? विठू माझं नाव आहे, मी त्यांचा सेवक आहे. नाही आम्ही तर पैसे दिलेच नाहीत पैसे. अहो तुम्ही एका पावचे पैसे दिले आणि वरून जे आहे ते तुम्ही 2 मुठी त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्या आणि त्याचं काय? आणि जेवढ्या मिरच्या प्रत्येकाने घेतल्या तेवढ्या मिरच्या ज्या आहेत तिथं तंतोतंत सांगायचे. का तर ते कृष्ण होते, पांडुरंग होते, सर्व काही त्रिकादर्शी आहेत. ते प्रत्येकाच्या घरी जायचे आणि जेवढ्या मिरच्या घेतल्या आणि जेव्हा ते पाहायचे की अरे खरंच याला कसं माहित, जेवढ्या घेतल्या तेवढ्या बरोबर जे आहे ते भगवंत सांगायचे आणि ते एकदम आश्चर्यचकित व्हायचे. आणि सर्व जे आहे ते त्याचा जो मोबदला होतो तेवढा मोबदला जे आहे ते भगवंत त्यांच्याकडून घ्यायचे. आणि आता वेळ आली, तो धष्टपुष्ट व्यक्ती, पैलवान, दुष्ट प्रवृत्तीचा, क्रूर त्याच्या घरी गेले आणि त्याच्या घरी गेल्यानंतर भगवंत त्यांना एका साधारण व्यक्तीच्या रूपामध्ये असणारे भगवंत त्याला म्हणतात की हे बघ बाबा, तुकाराम कडून जे आहे ते काय केलेलं आहे, एक मिरच्याचं पोतं घेतलेलं आहे आणि त्याचा त्याचा मोबदला जे आहे ते तू दिला पाहिजे. आणि हा दुष्ट प्रवृत्तीचा व्यक्ती जा काय करायचं ते कर, अजिबात नाही देणार. आणि भगवंत विचार करू लागले आता काय करावं. भगवंताने आपल्या खिशातनं जे आहे ते रस्सी काढली, दोरी काढली आणि म्हटले की हे बघ, तू जर करता या मिरच्याचा मोबदला नाही दिला तर मी इथेच जे आहे ते फाशी घेणार, मी इथेच जीव देणार. आणि तो जो आहे तो व्यक्ती म्हणतो अरे बाबा असं नको करू, त्या मिरच्या घेऊन जा वापस तू. नाही मिरच्या नाही पाहिजे, पैसेच पाहिजे, त्या मिरच्याचा मोबदलाच पाहिजे. जर तू नाही दिला तर मी इथेच मरणार, आता मी इथेच. अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणाले की मी फाशी घेऊन मरणार म्हणतायत. बघा किती देवाला आपल्या भक्तांची काळजी आहे, किती भगवंतांना काळजी आहे तुकोबारायांची. आणि तुकोबाराय किती भगवंतावर आश्रित आहेत. ते म्हणतात की जर तू आता पैसे नाही दिले ना मी आता फाशी घेऊन मरणार. गावातले लोक जे आहेत ते गरा गोळा झाले आणि सगळ्या लोकांनी मिळून त्या धष्टपुष्ट व्यक्तीला असा धो धुतला, सर्वच आहे तो मोबदला दिला. आणि दिल्यानंतर परत भगवंतानी रूप बदलवलं आणि त्या गावच्या पाटलाचं रूप धारण केलं आणि तुकोबारायाकडे गेले. म्हणतात की अहो बाबा हे बघा, हे तुमच्या गावामध्ये जे आहे ते तुम्ही मिरच्या दिलेत ना, त्याचे काही पैसे राहिले होते, ते सगळे जे आहे ते पैसे तो सर्व मोबदला आम्ही गावचे पाटील आहोत, हे तुम्ही त्याचा सगळ्या गावातल्या लोकांनी दिला, तुम्ही हे घेऊन टाका. तुकोबाराय म्हणाले अहो कशाला एवढे कष्ट घेतले तुम्ही आमच्यासाठी? नाही हो हे बरं ठीक आहे, अजून एक काम कराल का? मी ना देवासाठी नैवेद्य बनवलेला आहे, भात बनवलेला आहे, तर जरा थोडस देवाला भोग लागण्यासाठी तूप आणून द्याल का? भगवंत काय एका क्षणामध्ये केलं. तुकोबाराय म्हणले एवढ्या लवकर? अहो म्हणले हा ना, आमच्या गावामध्ये ना भरपूर तूप भेटतं आणि खूप स्वस्तही भेटतं. आणि तुकोबाराय म्हणले की थांबा, तुम्ही पण जे आहे ते प्रसाद ग्रहण करून जा. आणि भगवंतांना नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवून शिवजीचं मंदिर होतं, साक्षात भोलेनाथ त्या ठिकाणी भगवंतांचा महाप्रसाद घेण्यासाठी आले. आणि कृष्ण तर एक सर्वसाधारण व्यक्तीच्या रूपामध्ये होतेच. भगवंतांना नैवेद्य दाखवून साक्षात पांडुरंगाने तुकोबारायांच्या हाताने बनवलेला भगवंतानी तो नैवेद्य ग्रहण केला, भोलेनाथांनी तो नैवेद्य ग्रहण केला आणि एवढे प्रसन्न झाले. बघा भगवंत असे आहेत, किती दयाळू आहेत आणि आपल्या भक्तांची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असतात. एवढं तुकोबारायावर भगवंतांचं प्रेम होतं. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अजून भगवंत तुकोबारायांसोबत कशा प्रकारे जे आहे ते आदान प्रदान करतात. हरे कृष्ण.